हॅलो, हाय, नमस्कार फूडीज. कसं काय मग? मजेत ना? असायलाच पाहिजे. काय मग फूडीज, गरमीच्या दिवसात काहीतरी चटपटीत खावंसं वाटतंय? चला मग बनवूया झटपट असं कच्च्या कैरीचं लोणचं आणि तेही इन्स्टंटमध्ये. चला मग बघूया काय करायचं ते. त्यासाठी मी इथे कैरी घेतलेली आहे, जी की एकदम कडकमध्ये घेतलेली आहे. धुवून व्यवस्थित पुसून घ्यायची आहे. पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे अशा पद्धतीने. तर एकदम व्यवस्थित ड्राय करून घेतो. तोपर्यंत जे कोणी चॅनलवरती नवीन असाल, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपला जो दुसरा चॅनल आहे त्याही चॅनलला भेट द्यायला विसरू नका, म्हणजेच की आस्वाद मळांचा आर्ट अँड क्राफ्ट या चॅनलला. तर आता ही आपण कोरडी करून घेतलेली आहे. त्यानंतर त्याचं वरचं जे काही डोका आहे, म्हणजेच की जे काही वरचं देठ आहे, तर ते देठाचा भाग आपण कट करून घेणार आहे, जिथे चिकाचा प्रमाण असतं ती साईड. त्यानंतर आता इथे एक किसणी घेतलेली आहे, जी की एकदम मोठ्या साईजची आपल्याला किसणी घ्यायची आहे. छोट्या साईजची घ्यायची नाही, कारण आपण लच्छेदार असं कैरीचं लोणचं बनवणार आहोत. हे तुम्ही कैऱ्या ज्या आहेत त्या छोट्या छोट्या बारीक कट करून सुद्धा बनवू शकता, किंवा कैरी उभ्या पद्धतीने कापून सुद्धा बनवू शकता. पण इथे मी इन्स्टंट पद्धतीने दाखवते, त्यामुळे मी इथे किसून दाखवते. तुम्ही लच्छे बघू शकता की एकदम लांब लांब आणि एकदम मोठे मोठे असे पडत आहेत. तर अशा पद्धतीनेच ही संपूर्ण कैरी मी इथे व्यवस्थित किसून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता एका कच्च्या कैरीमध्ये आपल्याला एवढा सगळा जे काही गर आहे तर तो निघालेला आहे, म्हणजेच की कैरीचे एवढे भाग आपल्याला निघालेले आहेत. जो काही कोळीचा भाग आहे तो आपण फेकून देणार आहे. आणि त्यानंतर इथे एका पॅनमध्ये जे काही तेल घेणार आहे, म्हणजेच की आपलं जे कैरीचं लोणचं आहे तर ते 8 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये एकदम व्यवस्थित ठेवू शकता. तर त्यासाठी इथे तेलाचं प्रमाणसुद्धा तेवढंच असायला हवं. तर त्यासाठी इथे मी 5 पळ्या एवढं तेल घेतलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा एवढं बडीशोप घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे मी जे काही आपले मेथीदाणे असतात तर ते 1 चमचा घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी 5 ते 6 एवढ्या प्रमाणामध्ये जे काही आपली काळी मिरी आहे ती घेतलेली आहे, आणि 5 एवढ्या जे काही लवंग आहेत तर त्या घेतलेल्या आहेत. तर एका कैरीसाठीचं हे सगळं काही प्रमाण आहे. तर तुम्ही जसं जसं कैरीचं प्रमाण वाढवाल तर तसं तसं पद्धतीने तुम्ही जे काही तेल आहे किंवा जे काही आपण इन्ग्रेडियंट घातलेले तर त्या सगळ्याचं प्रमाणसुद्धा तुम्हाला वाढवायचं आहे. तर आता कैरीमध्ये आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे 1 ते 1.25 जे काही टेबलस्पून आहे, म्हणजेच की आपला पोहे खाण्याचा चमचा, तर त्या प्रमाणानुसार मी इथे जे काही मीठ आहे ते टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर पाव चमचा एवढं लाल जे काही मिरची पावडर आहे, जी की तिखट असते ती टाकलेली आहे. त्यानंतर इथे मी 1 चमचा एवढं जे काही कश्मीरी मिरची पावडर आहे, आपलं जे काही लोणचं आहे त्याला एकदम छान अशी तर्रीदार असं जे काही तेल आहे तर ते असायला हवं, कारण जशा पद्धतीने लोणच्याचा विकतचा मसाला असतो तर त्याला जसं येतं तशा पद्धतीने. तर आपण तेवढं जे काही कश्मीरी मिरची पावडर आहे ती घेतलेली आहे. आता हे कडकडीत गरम केलेलं जे काही आपण फोडणी दिलेली आहे त्याच्यामध्ये पाव चमचा एवढं जे काही हिंग आहे तर ते घालून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून की काय होईल, आपलं जे काही लोणचं आहे त्याला थोडासा तडका बसेल आणि जे काही सगळे मसाले तर त्यांचा फ्रेग्रन्स, म्हणजेच की जे काही स्वाद आहे तो त्याच्यामध्ये उतरेल. यासाठी आपण, तर हे सगळं काही एकजीव झालं पाहिजे, यासाठी हे इन्स्टंट लोणचं आहे तर त्यासाठी ह्या प्रत्येक ज्या कैरीचा भाग आहे त्या प्रत्येकाला हे तेल किंवा हे मिश्रण लागलं पाहिजे. यासाठी आपण हाताच्या सहाय्याने हे सगळं काही मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर आता आपण इथे गूळ मिक्स करणार आहे, जेणेकरून की आंबट गोड अशी चव त्याच्यामध्ये लागली पाहिजे. तर त्यासाठी गुळाचं जे प्रमाण आहे तर ते मी इथे जे काही गूळ आहे तो किसून घेतलेला आहे. 2 ते 3 चमचे एवढं गूळ घेतलेला आहे मी. जर पावडर घेणार असाल तर अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. तर आपलं जे काही इन्स्टंट लोणचं आहे तर ते एकदम रेडी झालेलं आहे. आता गूळसुद्धा एकदम एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही. आणि त्यानंतर आपलं जे काही लोणचं आहे तर ते एकदम झटपट पद्धतीने आपलं रेडी झालेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कळवायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत.